मित्रांनो, आपल्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज असोत किंवा आपण श्वास घेतो तो ऑक्सिजन, हे सर्व मूलद्रव्याचेच खेळ आहेत. पण लोखंड टणक का आणि हवा वायुरूप का? सोन्याला चकाकी का आणि कोळसा काळाकुट्ट का? आजच्या या एपिसोडमध्ये धातू आणि अधातू यांच्यातील युद्धाचा निकाल आज आपण लावणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल मूलद्रव्य म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, मूलद्रव्य म्हणजेच काय? ज्या पदार्थाचे साध्या रासायनिक प्रक्रियेने अधिक साध्या पदार्थात रूपांतर करता येत नाही, याला मूलद्रव्य असे म्हणतात. आत्तापर्यंत 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आत्तापर्यंत काय? 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही मूलद्रव्य आहेत, ह्या मूलद्रव्याचे त्यांच्या गुणधर्मानुसार 3 गटामध्ये विभाजन होते. जो काही पहिला आहे तो आहे धातू. दुसरा आहे अधातू आणि तिसरा आहे धातू सदृश्य. आणि जो काही तिसरा आहे तो काय आहे बघा? धातू सदृश्य. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही आता पहिला धातू आणि अधातू, तर पहिल्यांदा आपण काय करूया? धातू समजावून घेऊया. तर ह्यासाठी बघा मी काय करते, हे असे 2 भाग करते. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिलं आहे ते काय आहे बघा? धातू. तर ह्या धातूचे जे काही गुणधर्म आहेत, भौतिक गुणधर्म, तर बघा, जे काही सामान्य तापमानाला धातू हे स्थायू अवस्थेत असतात. लक्षात आलं का? जो काही पहिला गुणधर्म आहे धातूचा तो काय आहे बघा? पहिला, सामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेत असतात. काय असतात ते? स्थायू अवस्थेत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला द्रव्याचे भौतिक गुणधर्म ही संकल्पना जाणून घ्यायची असेल तर एकदा मराठी लेक्चरवालीला नक्की भेट द्या आणि ती संकल्पना तुम्ही समजून घ्या. आता बघा, तर हे जे काही धातू आहेत हे स्थायू अवस्थेत असतात, पण ह्याला काही अपवाद आहेत. काय आहेत बघा? ह्याला अपवाद आहे पारा, ज्याला आपण काय म्हणतो रे? मर्क्युरी. आणि दुसरा आहे गॅलियम. हे जे काही धातू आहेत हे द्रवरूप असतात. काय असतात रे? हे द्रवरूप असतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? धातू कसे असतात? ते असतात स्थायू अवस्थेत, पण त्याला काही अपवाद आहेत. जो काही पारा आणि गॅलियम हे धातू द्रव रूपात असतात. त्यानंतर जे काही दुसरा गुणधर्म आहे तर तो काय आहे बघा? की धातूंना नैसर्गिक चकाकी असते. काय आहे? धातूंचा दुसरा जो गुणधर्म आहे तो काय आहे? धातूंना नैसर्गिक चकाकी असते. उदाहरणार्थ काय रे? आपण घालतो ते सोने आणि चांदी, हे काय आहेत रे? धातू आहेत. उदाहरणार्थ काय आहे बघा? सोने, चांदी. त्यानंतर जे काही धातूचं जे काही तिसरं गुणधर्म आहे तो काय आहे बघा? कठीणपणा. काय आहे बघा? कठीणपणा. धातू खूप कठीण असतात. लक्षात आलं का?
धातू हे खूप काय असतात रे, कठीण असतात. पण ह्याला काही अपवाद आहेत. काय आहे बघा अपवाद? तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही सोडियम आणि पोटॅशियम, काय सांगितलं बघा, मी इथं लिहिते अपवाद. जे काही सोडियम आणि पोटॅशियम हे धातू इतके मऊ असतात की हे चाकूने सुद्धा काय होतात रे, कापले जाऊ शकतात. हे चाकूने सुद्धा कापले जातात. त्यानंतर जे काही धातूचा पुढचा गुणधर्म आहे तो आहे वर्धनीयता. काय आहे बघा? जो काही पुढचा गुणधर्म आहे तो आहे वर्धनीयता. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्धनीयता म्हणजेच काय की धातूंना ठोकून काय असते रे, त्याच्या पातळ पत्रे तयार करता येतात. लक्षात आलं का? म्हणजेच काय, धातूंमध्ये वर्धनीयता असते. आता हे जे काही शब्द तुम्हाला खूप अवघड वाटत असतील तर एकदा द्रव्याचे भौतिक गुणधर्म हा व्हिडिओ नक्की पहा. त्यामध्ये तुम्हाला ह्या संकल्पना स्पष्ट होतील. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर जो काही 5वा गुणधर्म आहे तन्यता. तन्यता म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? की धातूंना खेचून त्यांच्या तारा काय करता येतात रे, काढता येतात. धातूंचा पुढचा गुणधर्म काय? तन्यता असते. त्यासोबतच धातू हे सुवाहक असतात उष्णते आणि विजेचे. जो काही 6वा गुणधर्म आहे तो काय आहे बघा? धातू हे उष्णता आणि विजेचे सुवाहक असतात. आणि जो काही शेवटचा गुणधर्म आहे 7वा तो काय आहे? धातूवर आघात केल्यास विशिष्ट आवाज येतो, म्हणजेच नादमयता, ज्याला आपण सोनोरिटी असे म्हणतो. काय म्हणतो रे? नादमयता. उदाहरणार्थ काय? देवळात घंटा. लक्षात आलं का? हे काय आहेत रे? हे आहेत धातूचे भौतिक गुणधर्म. तसेच आता जे काही अधातू आहेत, दुसरा जे काही आहे मूलद्रव्याचा प्रकार तो काय आहे बघा? अधातू. तर आता बघा, हे जे काही अधातू आहेत, ह्या अधातू आता ह्याच्या जे काही अवस्था आहेत तर ही अवस्था असतात स्थायू, द्रव आणि वायू. ह्या तिन्ही अवस्थांमध्ये अधातू येतात. लक्षात आलं का? हे कुठले कुठल्या अवस्था बघा? पहिली जी अवस्था आहे ती काय आहे? स्थायू, दुसरी द्रव, तिसरी वायू. या तिन्ही अवस्थांमध्ये अधातू आढळतात. बघा, स्थायूमध्ये काय आहे? तर स्थायूमध्ये आहे कार्बन. कार्बन हा स्थायू अवस्थेमध्ये आढळतो. द्रवमध्ये ब्रोमीन. ब्रोमीन हा द्रव अवस्थेमध्ये आढळतो. तर जो काही वायू आहे म्हणजेच काय? हायड्रोजन. काय आहे बघा? हे सगळे अधातू आहेत. पण कार्बन हा स्थायू अवस्थेत, ब्रोमीन हा द्रव अवस्थेत, तर हायड्रोजन हा वायू अवस्थेत आढळतो. लक्षात आलं का? त्यानंतर जो काही अधातूंचा दुसरा गुणधर्म आहे, यांना चकाकी नसते. इथं काय येणार आहे? चकाकी नसते. विद्यार्थी मित्रांनो बघा, धातूंना काय असते रे? नैसर्गिक चकाकी असते, पण अधातूंना चकाकी नसते. पण ह्याला अपवाद आहे. अपवाद म्हणजेच काय? जे काही हिरा आणि आयोडीन हे अधातू आहेत, म्हणजे आयोडीनचे स्फटिक हे अधातू आहेत, पण ह्यांना काय असते रे? चकाकी असते. हे काय आहेत रे? अपवाद. की हिरा हा अधातू आहे पण त्याला काय असते रे? चकाकी असते. किंवा आयोडीनचे स्फटिक. आयोडीनचे स्फटिक. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जो काही तिसरा गुणधर्म आहे तो काय आहे बघा? ठिसूळ. काय आहे बघा? ठिसूळ. तर स्थायू अधातू म्हणजे जे काही कार्बन आहेत हे ठिसूळ असतात आणि ठोकले असतात, त्यांचा काय होतो रे? चुरा होतो. लक्षात आलं का? जे काही स्थायू अधातू ठिसूळ असतात. काय असतात? ठिसूळ असतात. त्यानंतर जो काही चौथा तर काय आहे बघा? हे उष्णता आणि विजेचे दुर्वाहक असतात. काय सांगितले? अधातू हे उष्णता आणि विजेचे दुर्वाहक असतात. आता ह्याला अपवाद आहे. अपवाद काय आहे रे? ग्राफाईट. ग्राफाईट हे काय आहे? अधातू आहे पण तो विजेचा उत्तम सुवाहक आहे. लक्षात आलं का? जो काही अपवाद काय आहे बघा? ग्राफाईट.
आता बघा ह्यामध्ये मुख्य फरक काय, हे प्रामुख्याने स्थायू आहे, ह्यामध्ये स्थायू द्रव आणि वायू, चकाकी असते चकाकी नसते. ह्यामध्ये कठीणपण आहे, तर हे कधी ठिसूळ असू शकतात. लक्षात आलं का? ह्यापासून काय असतं रे, तारा बनवता येतात, ह्यामध्ये बनवता येतं नाही. हे विजेचे उत्तम सुवाहक असतात, तर हे दुर्वाहक असतात, कारण फक्त अपवाद काय आहे रे, ग्राफाईट. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा धातूंची काही उदाहरणे म्हणजेच काय बघा, जे काही लोखंड, मी काय सांगितलं बघा, जे काही लोखंड, ह्या लोखंडाचा वापर कुठे होतो, तर बांधकामात वापर होतो. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही सोने चांदी काय आहेत बघा, सोने चांदी ह्यांचा वापर कुठे होतो, तर दागिने करण्यासाठी किंवा चकाकीसाठी. त्यासोबतच आहे तांब्याचा वापर कुठे होतो बघा, विजेंच्या तारासाठी. लक्षात आलं का? त्यानंतर जो काही पुढचा धातू आहे तो आहे ॲल्युमिनियम. आता ॲल्युमिनियम हा जो काही धातू आहे हा स्वयंपाकाची भांडी ह्यासाठी काय करता येतो रे, वापरता येतो. आता हे जे काही अधातू आहेत, आता अधातू जे काही आहेत हे कोणकोणते आहेत, तर पहिला आहे ऑक्सिजन. काय आहे बघा, उदाहरणार्थ काय आहे, हा ऑक्सिजन. आणि ह्या ऑक्सिजनचा जो काही वापर आहे हा कशासाठी होतो, तर जो जीवनावश्यक वायू आहे. लक्षात आहे का? जीवनासाठी तो आवश्यक आहे. त्यानंतर कुठला अधातू आहे, तर कार्बन. काय आहे बघा, कार्बन. की कोळसा असेल, कोळशामध्ये कार्बन असतो, हिरा किंवा पेन्सिलमधील जे काही ग्राफाईट आहे ह्यामध्ये सुद्धा काय असतो रे, कार्बन असतो. त्यानंतर काय आहे पुढचा अधातू, गंधक. आता गंधक म्हणजे जे काही फटाके किंवा जे औषधांमध्ये ह्या गंधकाचा वापर होतो. त्यानंतर आयोडीन हे सुद्धा काय आहे रे, धातू आहे. शरीराच्या वाढीसाठी आणि जखमेवर लावण्यासाठी काय असतं रे, आयोडीन असतं. लक्षात आलं का? ही आहेत धातू आणि हे आहेत अधातू. तर मित्रांनो, धातू आणि अधातूशिवाय आपल्या आधुनिक जगाची कल्पनाही करता येणार नाही. तुम्हाला सर्वात जास्त कोणता गुणधर्म आवडला कमेंट्समध्ये सांगा आणि विज्ञानाच्या अशाच सखोल अभ्यासासाठी जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका.